नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा सर्वांना शुभेच्छा. सुरुवात होते आपली डिटॉक्स वॉटरने किंवा गरम पाण्याने. तर माझं गरम पाणी डिटॉक्स वॉटर मी घेतलं आणि माझ्या मिस्टरांचा असतो तो ग्रीन टी. तर हे गावाचं ग्रीन टी आहे जे ऑनलाईन अगदी इझी मिळतं आणि हे खूप छान आहे. त्याने खूप चांगले रिझल्ट आहेत. पोटाचे विकार म्हणा किंवा थकवा म्हणा त्यांना फील होतं की हे घेतल्यानंतर कमी होतं म्हणून. तर आज छानशी अशी सुरुवात झालेली आहे. आणि सकाळी ना, आज रविवार तर आहे पण सकाळी अगदी छोटा असा रिमझिम पाऊस पडत होता. अतिशय आल्हाददायक असं हे वातावरण होतं. 15-20 मिनटं पाऊस पडायचा, परत थांबायचा, असं कोवळं ऊन पडायचं आणि परत पाऊस यायचा. अशी ही ऊन पावसाचा खेळ आज चालू होता. तर ही छोटीशी क्लिप मी तुमच्यासाठी टिपलेली आहे मैत्रिणींनो. आणि रविवार आहे तर रिलॅक्स असायलाच हवा की नाही. तर 50 नंतर आयुष्य अशा वळणावर येतं जिथं घड्याळाचे काठे संथ होतात आणि प्रत्येक दिवस रविवारसारखाच वाटू लागतो. तरीही रविवारची वेगळीच जादू असते, नाही का? आजचा रविवार माझ्यासाठी काहीसा खास आहे. म्हणूनच ठरवलं की आजचा दिवस मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. सकाळची वेळ, शांतता, स्वतःसाठी मिळालेला वेळ आणि 50 नंतर आरोग्याकडे लक्ष देणं हे ओझं न वाटता ती आता माझी एक सवय झाली आहे. मॉर्निंग वॉक करून आले की मग छानसं डिटॉक्स वॉटर घेते. आणि आज रविवार आहे म्हणून चहा पण घेतला बरं का मैत्रिणींनो. चहा असं डेली रुटीन नाही डाएटमध्ये, पण रविवार खास आहे म्हणून चहा देखील घेतला. आणि चहासोबत आज रविवार स्पेशल पेपर देखील वाचन केलं. आणि रविवारी ना सकाळ पेपरमध्ये सप्तरंग पुरवणी येते, ती खास मला आवडते. आणि त्यातले काही लेख ना मी आवर्जून वाचते. मला वाचनाची पेपरची आवड आहे. नंतर देवपूजा करून घेतली. थोडंसं निवांत केली देवपूजा आज, कारण निवांत नाश्ता करायचा होता. 1 पॉट मीलच करायचं होतं, जास्त तामझामचा नाश्ता नाही करायचा असं ठरवलं. घरच्यांनी देखील संमती दर्शवली. मग मस्त असा उपमा करून घेतला, रवा भाजून घेतला. आणि ह्याचा व्हिडिओ ना मी आज शॉर्टमध्ये टाकलेला आहे. वेगळ्या पद्धतीचा, थोडंसं साऊथ इंडियन स्टाईल असा मी उपमा केलेला आहे की इंटरेस्टिंग पदार्थ त्यामध्ये वापरून तो उपमा केलेला आहे बरं का मैत्रिणींनो. नक्की पाहिला नसेल तर तो व्हिडिओ. आणि मग नाश्ता मिळून केला आम्ही. रविवार नाही पण तसं तर निवृत्ती म्हटलं की 50 म्हटलं किंवा रिटायरमेंट म्हटलं की आपल्याला थोडासा निवांत वेळ मिळतो. पण आता कसं झालं, माझे मिस्टर क्लास 1 ऑफिसर म्हणून रिटायर झाले, पण तरीही शेती खूप अगदी जोरदार पद्धतीनं म्हटलं तरी चालेल. अगदी हार्डकोर शेतकरी आहेत. ते भरपूर वेळ शेतात देतात, त्यामुळे ते सोमवार ते शनिवार अगदी बिझीच असतात. आणि माझं तर यूट्यूब पण आहे, त्याच सोबत सणवार तर असतात, आवक असते, गाव जवळ आहे आपल्याकडे म्हणून ती दगदग असते, ती धावपळ असते. पण एक दिवस असा असतो की तो निवांत काढला ना, मग पुढच्या आठवड्यासाठी थोडंसं रिफ्रेश होतं माइंड. आणि आपण दिवसभरातलं कितीही दगदग असू द्या, मला असं वाटतं की एकतरी मील म्हणजे एकतरी जेवण किंवा नाश्ता किंवा दुपारचं जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्र करावं. म्हणजे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते किंवा एकमेकांच्या कामांमध्ये काही अडचणी असतील तर त्यावर तोडगा निघतो. आपण एकमेकांशी चर्चा करून त्यावरती काहीतरी तोडगा काढू शकतो असं मला वाटतं. म्हणून आम्ही हे ठरवूनच करतो की रविवार असू द्या, सकाळी किंवा संध्याकाळी एक तरी मील. एरवी पण खूप जरी दगदग असेल तर 5-10 मिनटं दिवसभरातला आराखडा आम्ही एकमेकांना देतोच. ही थोडीशी मी शिस्तच लावलेली आहे माझ्या फॅमिलीमध्ये. आणि तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, ही आपल्या अंगणातली एक छोटीशी मी क्लिप तुमच्यासाठी घेतली की सकाळी ना खूप छान असा रिमझिम पाऊस पडत होता आणि ते दवबिंदू असे झाडांच्या पानांवर इतके सुंदर दिसत होते ना. आणि अंगणातली झाडं जी आहेत ना, ती इतकं आपला मूड फ्रेश करण्याचं खूप छान काम करतात. जसं एखादं म्युझिक असतं आणि एखादं आवडीचं गाणं लागल्यानंतर आपण थोडंसं त्या म्युझिकच्या तालावर असं थिरकतो की नाही, तसंच झाडं पाहिल्यानंतर ना आपलं मन असं प्रफुल्लित होतं, उत्साही होतं. आणि माझा जो मनपदचा काळ गेला तर तो खूप त्रासदायक होता ना,
तर त्या त्रासदायक काळामध्ये जसं माझ्या फॅमिलीचा सिंहाचा वाटा आहे मला त्यातून बाहेर काढण्यामध्ये, तसंच माझ्या अंगणातली जी झाडं आहेत ना, माझं जे बागेतली झाडं आहेत ना, त्याचा देखील खूप सिंहाचा वाटा आहे. मी मेनोपॉज नंतरच जास्त बागेमध्ये रमायला लागले, तर त्याचा पण माझा विचार आहे की मेनोपॉजमध्ये माझा जो अनुभव आहे तो तुमच्यासोबत नक्कीच शेअर करायचा, कारण प्रत्येक मैत्रिणीला ह्या अनुभवाला सामोरं जावं लागतं. तर दुपारचं जेवण आहे मैत्रिणींनो अगदी साधं, ज्वारीची भाकरी, गवारीची शेंग आणि सध्या स्वीटकॉर्न आलेले आहेत बाजारामध्ये. मग ते स्वीटकॉर्न आणले आणि छान त्याचं उसळ केल्यासारखं केलं. आणि आता रविवार आहे तर छान असं बाहेर थोडंसं जायचं ठरवलं. तर मग बाहेर जायचं म्हटलं तर जरासं नटणं आलंच की नाही. आणि बाहेर पडायच्या आधी थोडंसं नटायला मला खूप आवडतं. आणि 50 नंतर कोणासाठी नटण्यापेक्षा स्वतःला छान वाटावं त्यासाठी तयार होणं हे वेगळंच सुख असतं. मग गाठलं बघा डी-मार्ट. थोडंसं धाराशिवमध्ये ना असं जायला बाहेर जास्त फिरायला जागा नाहीत, पण डी-मार्ट आणि शॉपिंग करणं तसं एक कामच. पण जेव्हा आपण नो टेन्शन मोडमध्ये असतो ना, त्यात पण मज्जा असते. आणि आजच्या लिस्ट तितक्याशा म्हणजे अशा गरजेच्या म्हणण्यापेक्षा मोठी लिस्ट होती, पण विंडो शॉपिंग पण मला करायची होती. काय काय नवीन आलं आहे डी-मार्टमध्ये. एक म्हणजे नवीन महिना आला की नवीन तिथे माल ॲड केला जातो, तर तो माल मी पाहायला आवर्जून जाते आणि तोच मी तुमच्यासोबत शेअर करते. कितीही वय वाढू द्यावं, महिलांचे पाय ना डी-मार्टमध्ये गेले की पहिलं जे किचनशी रिलेटेड असलेलं जे सेक्शन आहे ना त्याकडेच वळतो आपण. महिलांना आवडतं हे. जरी आपल्याला घेणं नाही झालं ना तरी पण आपण आवर्जून पाहतो की काय काय नवीन आलं आहे. सुंदर काचेच्या बरण्या आहेत, वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत, स्टीलमध्ये आहेत आणि हे नवनवीन असे ट्रेज आलेले आहेत. हे मला तर फारच आवडलं, पण थोडीशी मला साईज छोटी वाटली. माझ्याकडे ह्या साईजचे भरपूर ट्रेज आहेत, त्यामुळे मग मी ते घेणं टाळलं. वेगळ्या पद्धतीचा घेतला आहे तो. आता डी-मार्ट शॉपिंगच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. भरपूर असे वेगवेगळे कप्स आहेत आणि डी-मार्टमध्ये ना असं गेल्यानंतर आनंदी वाटतं ते ना ह्या सेक्शनमुळंच बरं का मैत्रिणींना, हो की नाही. आणि आज रविवार होता, महिन्यातला पहिला, त्यामुळे इतकी गर्दी होती. आम्ही देखील थोडंसं घ्यायला गेलो पण भरभरून शॉपिंग करून आलो. आता मस्त आपण डी-मार्टमधून आलो आहे म्हटलं काहीतरी असं रिलॅक्स केलं पाहिजे स्वतःला. मग थोडीशी भूक पण लागली होती, त्यामुळे ना मग आमच्या इथे अशी महावीरची भेळ म्हणून मिळते, तर ती भेळ घेऊन आले मी येतानाच. आणि आम्ही ती मस्त अशी भेळ खाऊन घेतली आणि नंतर केल्या 10,000 स्टेप्स. कारण खाल्लं ना की मग त्या स्टेप्स करणं गरजेचं असतं. आणि आमच्या दिवसभरातलं हे एक महत्त्वाचं भाग मांडला तरी म्हटला तरी चालेल. ह्या 10,000 स्टेप्स करायच्या, ह्याचे स्क्रीनशॉट काढायचे आणि मुलांचा मी एक ग्रुप केलेला आहे, तर त्या ग्रुपवर आम्ही ते शेअर करतो. आणि त्यानंतर मस्त चिल मूड होता. म्हटलं नेटफ्लिक्सवर एक नवीन मूवी आलेला आहे, तर तो नवीन मूवी जो आहे दादी की शादी म्हणून, तो आज एन्जॉय केला. मस्त 1.5-2 तासाचा मूवी होता आणि तो ना एकदम छान असा आपल्या वयातला, खूप छान आहे. तुम्ही देखील एन्जॉय करताल मैत्रिणींनो, नक्की पहा, नेटफ्लिक्सवर आहे. तर असा होता माझा आजचा रविवार आणि रिफ्रेश झालेल्या मूडने आता उद्या नवीन आठवड्याची सुरुवात करणार आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करा. नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि पुढचे येणारे व्हिडिओज तर खूप सुंदर आहेत मैत्रिणींनो, त्यासाठी पटापट सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना नमस्कार.